अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन, आपल्या सगळ्याच्या खिदमतला माझा खलूस सलाम आणि आदाब। ह्याच्या कबल मी एक पैगाम आपल्या सगळ्याच्या सामने नशर केलं होतं, जो की खलीजी ममालिकला आपलं भास काम करतात आणि त्यांची औलाद बाऱ्यात आज एक अलग मौजू है, पण तो पण गल्फशी कनेक्टेड आहे। आजच्या मौजूला मी उन्वान दिलो आहे की अपने घर में भी है रोटी। अक्सर बघला गेलेला आहे की आपली पोरा SSC HSC करतात आणि गल्फचा रुख करतात। मग कमी लोक अशी आहेत ज्यांचं की चुनिंदा प्रोफेशन आहे, जसं अकाउंटंट आहात, बँकिंगच्या लाईनचे आहात, इंजिनिअरिंग आहात, डॉक्टर्स आहात। मग कमी लोक आपली, पण अक्सर बेशतर आपली पोराचा रुझान गल्फला जायचं आहे। मग सौदी असो, कुवेत, कतर, बहरेन, मस्कत, दुबई, त्यांचं एकच सोच असतं, नाही मला बाहेर जायचं। अरे बाबा, बाहेर जाऊन काय करशील? नाही, मी काही पण करीन, की काही पण करीन। त्यातलं काय होतं, बाहेर जायच्या नादातला मग काही पण काम, कसलाही काम, स्वीपर, क्लीनर, ऑफिस बॉय, हे ते, त्याचं जर पुढे नुकसान काय होतं की 2 वर्षात, 4 वर्षात, 6 वर्षात तो काढतं। बाजवकात आत्ताच्या म्हणजे गेल्या 8-10 वर्षापासून गल्फचा हालात हा, तर आपण बघू शकता। एक टाईम होतो दुबईच्या दनाटातला तिथे आपली पोरा होती आणि नंतर मग ती कंपनीची पॉलिसी बदली झाली, कॉन्ट्रॅक्टवर घ्यायला लागली। आता ह्याचं असल मसलो खते येतं, आपली पोरं जेव्हा बाहेर जातात मॅक्झिमम किती पगार असतं, 80 कॅटेगरीतला, म्हणजे किलो ह्यातला जे असतं मॅक्झिमम बघला तर 1200 या 1500, हालाकी मी जास्तीच बोलत आहे, पण 1000 दरमच्या आतला नसतं। आता हे 1000 दरम जेव्हा सॅलरी मिळतं ना, त्याला वाटतं मी भार आहे, पण त्या 1000 दरमला ॲक्च्युली तो आपल्या वक्ताची पण बर्बादी करते, पैशाची मी तुम्हाला सांगेन, आणि आपल्या लाईफचं म्हणजे फ्युचर आहे ना, त्याला पण आहिस्ता आहिस्ता तो एक तराशी म्हणजे तबाईच्या इकडे होतं। कसा 1000-1200 दरम मिळलं म्हणतात, तर त्याचं स्वतःचं एक्सपेन्सेस असतात। अगदी मिनिमम माणूस किती काटकसरीने राहिलो तरी 600-700 दरम त्याचं जातात। घरात जातं 400-500 दरम, 400-500 दरमच्या आजच्या डेटला व्हॅल्यू काय होते। मग परत वर्षांनी 2 वर्षांनी तो या निघतं, परत म्हणजे काही नाही काहीतरी कर्ज कार्याचा, परत गेल्यावर मग ती कर्ज फेडायचं, म्हणजे आपला चलचलाव होतं। पण काही एक लाईफला जी एक म्हणजे एक पिस्तुनी बुनियाद पाहिजे ती नाही। आणि मग परत 4-6 वर्षांनी तो सवाल पैदा होतं की अरे आता मी काय करायचं। तेव्हा एक माझी अशी राय आहे, मी जमिनी हकीकत आपल्या सगळ्याशी पेश करतो की पोरांनो, आपल्या इंडियात पण केला तो मोक आहे। मी एक साधाशी मिसाल देईन तुम्हाला, की जी बागवान बिरादरी, ज्याची की चाहे रायगड असो, रत्नागिरी असो, हे आपल्या कोकणातला त्यांची दुकानं आहेत। त्यांचं हर एक बच्चो माझ्या ऑब्झर्वेशनच्या मुताबिक दिसाला कमीत कमी 1000 कमवते, का की त्यांची एक चेन सिस्टम आहे, त्यांची आपली बिरादरी आहे, त्यांचं होलसेलर आहे, त्यांचं ट्रान्सपोर्ट आहे, त्यांचा एक जमलेला सिस्टम आहे। माशाल्लाह तर कमवतात ना। तर माझं बोलण्याचं मतलब की आपली पोराचा रिजान इकडे का नाही, अगदी 1000 रुपये खतं गेलं नाही डेलीचं, त्याच्या विरुद्ध आपण बाहेर जाण आपण काय करतो, टोटली जास्तीत जास्त समजा जी कमी कॅटेगरीच्या यातला जी पोरं आपली कामं करतात, खतं पेट्रोल पंपवर आहे, खतं कशात आहे, किती सॅलरी मिळते त्यांना। तेव्हा माझी ही इतकी बात करायचो मकसद आणि माझं आजचं पैगाम घेऊ की अपने घर में भी है रोटी।
UP बिहारवाले आपल्या महाराष्ट्रात येतात, तर बघा ड्रेस शिकून, दारोदारी ड्रेस शिकून, म्हणजे अगदी मी त्यांच्या संघात बसलो आहे, बोललो आहे. वर्षाकाठी 8-10 महिने तर ते करून पावसाळ्यात आपल्या घरात जातात, कमीत कमी 1.5-2 लाख रुपये घेऊन मेहनत करतात त्या कामातला मेहनत. ही रेली टेक्स्टाईल लाईनची बात, फ्रूट लाईनची बात, त्याच्या बाद हातं आपल्याला ओके स्कोप आहे, ते कोकणातला डेव्हलप होत चाललेला आहे. एक इलेक्ट्रिशियनच्या लाईनची आहे, प्लंबरच्या लाईनची आहे, एक AC टेक्निशियनच्या लाईनची आहे. तर बोलण्याचं मतलब की केलाव तर हातं पण मोकळे नाही. तेव्हा माझं जो आजचं हे पैगाम ते याचं ते उन्हान आहे की अपने घर में भी हे होते. तर जरा ह्या बाबतीत पण तुम्ही सगळ्यांनी विचार करा, आणि ज्या ही पोरांची सरपरस्त आहेत ना त्यांनी पण विचार करा. बघा फॉरेनला जायला पण, गल्फला जायला पण कमीत कमी 1.5-2 लाख रुपये खर्च करतात ना, ती इन्व्हेस्टमेंट होतं करा. दुसरी आणखी एक आपली काय कमजोरी, आपण आज दुकान टाकला हूँ, आपण सांगतो सकलला माझं धंदो चालवला 400 महिना तेवढं टाईम घेऊ ना. गल्फला जाणं पण आपली कुर्बानी हे करता हो ना, मग तोच कुर्बानी होते का नाही आपण देऊ शकत. तर ह्या एक मी फक्त सुझाव देत आहे, एक पॉईंट देत आहे, त्या पॉईंटवर विचार करा. आता पण काही असं धंदा घेतला. आणि सगळ्यात मोठी बात काय माहिती आहे, तुम्ही गल्फला गेलो ना, तुम्ही गल्फला बाजवकात कधी दावत काही 3 स्टार 4 स्टार 5 स्टार पण तुम्ही जेवत असाल, पण आपल्या घराची जी आपल्या आईच्या संघात, आपल्या बायको पोराच्या संघात, तुम्ही भावाच्या संघात ही सुकी रोटी खायचं जो सुकून आहे ना, तो 5 स्टारच्या होटलात नाही. तेव्हा माझ्या ह्या बाजी इकडं, माझ्या ह्या पॉईंट इकडं फक्त थोडंसं लक्ष देईन. बोलल्या गेला तो मोक काही, आणि मी कोशिश केली आहे की थोड्या टायमातला आपलं मुद्दो तुमच्या सामने वाजा करू शकेल. मी ते वाजा झालो असेल तेव्हा ह्या इकडं पण गौर करा. कारण की परत काय आहे, जरा म्हणजे जे प्रोफेशनल लोक आहात माशाल्लाह, त्यांचं काही ठीक आहे, त्याला आणखी त्यांना तरक्की देऊ. पण ही जी लोक आहे ते गिरीतला म्हणजे काम करेल आता पुढं ना, म्हणजे मोके त्यांना झिजवा लागतं, मोके तकलीफचा सामना करावं लागतं. तर का नाही ही आपली सुरुवात आपल्या घरपासून, आपल्याच एरियापासून आपण करवा, ताकी आपली आमदी पण बेस असेल, सुकून पण असेल, मोके तकलीफविषयी आपण वाचू शकतो. आजच्यासाठी इतक्याच, इन्शाअल्लाह परत यायचो मौजूद. माझं मकसद कोणाची दिलचटणी नाही, माझं मकसद काहीतरी बेस हुआ, काहीतरी बेस हुआ. जो मी एक ऑब्झर्वेशन करताय, जो मी मुशाहिदो करताय, त्याच्यावर थोडंसं तबसरो करून की बा आपल्या लोकांचं ध्यान अल्लाह हाफिज. तुमच्या दुआचे तालीम हाफसाल. माझी जर बात पसंद येईल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. अल्लाह. छोटी